नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मेलबर्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सोशल मीडियावर मोदींना जीवे मारण्याची धमकी. ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणांकडून गंभीर दखल. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी. अमेरिका इराण युद्धानंतर घरगुती सिलेंडरचे दर 2000 रुपयांपर्यंत पोहोचले असते. सरकारनं प्रयत्न करत तसं होऊ दिलं नाही आणि जनतेला महागाईपासून दिलासा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार. किरेन रिजिजू यांची घोषणा. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 19 बैठका होणार. महाराष्ट्राचे बंदरे विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ. गोव्यातील एका जुन्या तोडफोड आणि मारहाण प्रकरणात सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे जामीनपात्र वॉरंट जारी. पुण्याला पाणी पुरवठा करणारा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप. खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात हलकी वाढ. खडकवासला धरणात 15% पाणी पुरवठा. अंदरमावळातील टाकवे बुद्रुक ते बेजल राजपुरी दरम्यानच्या प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरावस्था. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. तळेगाव आंबी 9 लाख उमरे MIDC सध्या अंधाराच्या विळख्यात. MIDC कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद. रस्त्यावरील विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. LS मराठीच्या बातमीचा दणका. अखेर भुशी धरणाच्या विकासाचा मार्ग मोकळा. भुशी धरण मासिक भाडे तत्वावर लोणावळा नगर परिषदेकडे तात्पुरते सुपूर्द करण्याला हिरवा कंदील. पुण्यात FDA ची मोठी कारवाई. FDA कडून पुण्यातील अनेक नामांकित हॉटेलवर कारवाई. पुण्यातील 7 हॉटेल्सचे परवाने FDA कडून निलंबित तर काही हॉटेल्स FDA कडून सील. पुण्यातील भोरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील तरुण थेट पडला खड्ड्यात. दुचाकी स्वाराच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.